एका प्रवासादरम्यान दोन जुन्या मित्रांची भेट झाली आणि मग एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतोय, अभिनंदन मित्रा, इतकं मोठं यश संपादन केलं, एक एक शिखर यशाची तू गाठत गेलास, पादंक्रात करत गेलास, पण स्वतःला तू मोठा समजायला लागला बरं का. पण मला आजसुद्धा त्या 3 वर्षापूर्वी तुझ्याबरोबर घडलेला प्रसंग आठवतोय. ज्या पुरीवर तू जीवापाड प्रेम केलं, ती पुरगी तुला गिफ्ट देत असताना मात्र तुझ्या त्या फटक्या तुटक्या ह्याच्याकडे बघून, परिस्थितीकडे बघून सेलमध्ये लागलेली 100 रुपयाचे 5-5 शर्ट तुला देत होती. पण ज्या दिवशी दुसऱ्या पोराबरोबर तिचं नुसतं जमाजमीचा विषय चालू झाला, त्या पोराचं हायफाय इंग्लिश, त्याचं शिक्षण, त्याची MNC मधली नोकरी, त्याचं स्टेटस बघून त्याला ह्याच्याबरोबर लग्न जमलं पाहिजे ह्या उद्देशाने त्याला मात्र तिने ब्रँडेड 2400चे टी-शर्ट गिफ्ट केले आणि तुला तुझी लायकी दाखवली. तिच्याकडनं तुला एकच वाक्य समजून सांगितलं तिने तुला, तू नवऱ्यासारखा आहे पण तू नवरा नाही, नवरा व्हायची लायकी नाही, नवरा नवराच असतो. तू मात्र इकडं ढसाढसा रडत होता. एकाच गोष्टीची खंत वाटते, तू तिला रिप्लायच देऊ शकला नाही, तू काहीच करू शकला नाही. एवढा अपमान केला तिने, तू गपच. आणि मग हा मित्र त्याला अतिशय प्रसन्न मुद्रेने उत्तर देतोय, म्हणला, मित्रा, त्या दिवशी तिने जो अपमान केला, लायकी दाखवली, त्याचाच परिणाम आज तू जे म्हणतोय, समजतोय ते यश, त्याचाच परिणाम आहे. कदाचित तू म्हणतोय तसा जर रिप्लाय मी तिला दिला असता तर कदाचित त्या सुडाने पेटलेल्या अग्नीत मी स्वतः भस्म झाला असतो. कदाचित मी माझं स्वतःला दारूमध्ये ओतून घेतलं असतं आणि मी त्या दारूत बुडालो असतो. पण मी मात्र लक्षात ठेवलं, मी त्या पुरीचे आभार मानले. तिने माझा अपमान केला नाही, तिने माझ्यातल्या कमतरता मला सांगितल्या, मी त्या माझ्या कमतरतांवर काम केलं, माझ्या क्षमतांवर काम केलं आणि आज तुझे बघतो ना थोडंफार यश, ही त्याचा परिणाम आहे. मी आयुष्यभर त्या पुरीचा मनापासून ऋणी आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीतनं एकच गोष्ट आपण घ्यायची आहे, पावलापावलावर क्षणाक्षणाला तुमचा अपमान होणार आहे, पण लक्षात ठेवा, त्या अपमानाला सूड बदला असल्या भावनेने घेऊ नका, सकारात्मक घ्या की ही माणसं मला माझ्यातल्या, हीच खरी आपले मित्र आहेत, ही माणसं माझ्यातले दोष, माझ्यातल्या कमतरतेची जाणीव मला करून देत आहेत, मला सुधारायची एक संधी देत आहेत. हा अपमान नव्हता, नवीन संधी होती. निंदकाचे घर असावे शेजारी. मित्रांनो, आई शपथ खोटं बोलत नाही. त्या प्रत्येक अपमानाला संधी म्हणून समजा आणि त्या संधीचं सोनं करा. धन्यवाद.